नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मेड फॉर मराठी मोटिवेशन चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येक घरात पाळला जाणारा धार्मिक विषय जाणून घेणार आहोत. चैत्र नवरात्रीत देवीची ओटी कधी भरावी आणि ओटीमध्ये कोणकोणते साहित्य घ्यावे. नवरात्र म्हणजे देवीची उपासना, श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या 9 दिवसांमध्ये माता दुर्गेचे विविध रूपांनी पूजन केले जाते. या काळात देवीची ओटी भरणे ही एक अत्यंत शुभ आणि पारंपरिक प्रथा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ओटी भरण्याचे महत्त्व, ओटी कधी भरावी, योग्य वेळ कोणती, ओटीमध्ये कोणकोणते साहित्य घ्यावे आणि ओटी कशी भरावी याची संपूर्ण पद्धत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओटी भरण्याचे महत्त्व काय आहे? मित्रांनो, ओटी भरणे म्हणजे देवीला सन्मानपूर्वक अर्पण करणे. जसे आपण एखाद्या सवासिनीला ओटी देतो त्याचप्रमाणे देवीला देखील ओटी अर्पण केली जाते. ओटी भरण्यामागे एक मोठा आध्यात्मिक अर्थ आहे. देवी ही सृष्टीची जननी आहे. तिला ओटी अर्पण करणे म्हणजे तिचे आभार मानणे. आपल्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि धन यांचे आगमन व्हावे यासाठी प्रार्थना करणे. असे मानले जाते की जो भक्त नवरात्रीत श्रद्धेने देवीची ओटी भरतो त्याच्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि घरात लक्ष्मीचा वास होतो. देवीची ओटी कधी भरावी? चैत्र नवरात्रीत ओटी भरण्यासाठी काही विशेष दिवस अत्यंत शुभ मानले जातात. नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी घटस्थापना केली जाते आणि देवीचे आगमन होते. या दिवशी ओटी भरल्यास संपूर्ण नवरात्र फलदायी होते. 2. अष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी. हा दिवस देवीच्या शक्तीचा पराकाष्ठेचा दिवस मानला जातो. अष्टमीला ओटी भरणे खूप शुभ असते. 3. नवमी, महानवमी, नवरात्रीचा शेवटचा दिवस, अत्यंत महत्त्वाचा. या दिवशी ओटी भरल्यास देवी प्रसन्न होते. मित्रांनो, तसे तर तुम्ही नवरात्रीतील कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता, पण शक्यतो अष्टमी किंवा नवमीला करणे अतिउत्तम. ओटी भरण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून पूजा करावी. शक्यतो सकाळी 7 ते 11 या वेळेत ओटी भरावी. संध्याकाळी देखील करता येते, पण सकाळ अधिक शुभ मानली जाते. ओटीमध्ये कोणकोणते साहित्य घ्यावे? आता सर्वात महत्त्वाचा भाग, ओटीमध्ये कोणते साहित्य घ्यायचे? ओटी ही देवीला अर्पण केली जाते, त्यामुळे ती पूर्ण आणि शुभ असावी. ओटी भरण्यासाठी आवश्यक साहित्य: हळद आणि कुंकू, सौभाग्याचे प्रतीक, अक्षता, तांदूळ, शुभतेचे चिन्ह, फुले, विशेषतः लाल फुले, देवीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे. नारळ, पूर्णत्व आणि समृद्धीचे प्रतीक. फळे, केळी किंवा सफरचंद, नैवेद्य म्हणून. साडीचा कापड किंवा चोळी पीस, देवीला वस्त्र अर्पण. दक्षिणा म्हणजे नाणी किंवा पैसे, कृतज्ञतेचे प्रतीक. वेलदोडा किंवा सुपारी, मंगल कार्याचे चिन्ह. खोबरे किंवा सुकामेवा, समृद्धीचे प्रतीक. पान आणि सुपारी, पूजेत अत्यंत आवश्यक. हे सर्व साहित्य एका ताटात सुंदर पद्धतीने सजवावे. ओटी कशी भरावी? संपूर्ण पद्धत. आता आपण पाहूया ओटी भरण्याची योग्य पद्धत. सर्वप्रथम घर स्वच्छ करून पूजास्थान तयार करा. त्यानंतर देवीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून सजवा. मग दिवा लावा आणि अगरबत्ती प्रज्वलित करा. देवीला फुले अर्पण करा. ओम दुम दुर्गाये नमः असा मंत्र जप करा. आता ओटीचे ताट घ्या. ओटी भरताना देवीच्या ओटीत हळद, कुंकू, अक्षता टाका. नंतर नारळ ठेवा, फळे ठेवा, साडीचा कापड ठेवा. दक्षिणा अर्पण करा आणि नम्रतेने प्रार्थना करा. हे माता, माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी दे. शेवटी आरती करा. विशेष सूचना:
ओटी भरताना मन शांत आणि श्रद्धेने भरलेले असावे. शक्य असल्यास सवाशिणींना देखील ओटी द्यावी. नवरात्रीत उपवास, जप आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जातात. ओटी भरल्याचे फायदे: घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, आर्थिक स्थिती सुधारते, कुटुंबात सुख शांती येते, देवीची कृपा कायम राहते. मित्रांनो, चैत्र नवरात्री हा अत्यंत पवित्र काळ आहे. या दिवसामध्ये देवीची मनापासून सेवा केल्यास जीवनात मोठे बदल घडतात. ओटी भरणे ही फक्त एक परंपरा नसून ती आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहे. योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने ओटी भरल्यास देवी नक्की प्रसन्न होते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय माता दी. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय माता.